हॅलो हाय नमस्कार जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आज आपण शिवणार आहोत छोट्या मुलीचा म्हणजे 5 वर्षाच्या मुलीचा अनारकली ड्रेस फ्रॉक. तर त्याची मी कटिंग करून घेतलेली आहे, पण त्याची कटिंग आणि कटिंग मी कशी केलेली आहे, काय माप घेतलेलं आहे ते तुम्हाला जे सांगते मी, म्हणजे तुम्हाला समजेल. तर शोल्डर आपलं मी 2 इंचाचा घेतलेला आहे, 2 ते 2.5 इंच. त्याच्यानंतर हा जो गळा आहे तो रुंदीला 2 इंच आणि उंचीला 3.5 इंच घेतलेला आहे. मुंढा आपला 5.5 आहे आणि छाती 8 इंच आहे आणि कंबर 7.5 इंच आहे. असा आपला हा अप्पर पार्ट मी कट केलेला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्यासुद्धा कट केलेल्या आहेत. तर स्लीव्ज आपण पफ स्लीव्ज स्टिचिंग करणार आहोत. त्यासाठी मी हे 2 फॅब्रिक कटिंग करून घेतलेले आहेत स्लीवचे. आणि हा आहे आपल्या घेराचा अनारकली फ्रॉक. हे बघा, असा गोल घेराचा हा अनारकली फ्रॉक आहे. तर तुम्ही तुमच्या मुलीच्या उंचीनुसार ते स्टिचिंग करू शकता फ्रॉकचं. तर आपण हे कसं शिवायचं ते आज बघणार आहोत. तर हे 2 पीस आहेत आपले स्लीवचे. तर आधी आपण स्लीव्जला पफ पाडून घेऊया. ह्या ज्या स्लीव्ज आहे आपल्या त्या बघा, इकडनं 2 प्लेट्स टाकायच्या आहेत आणि इकडनं 2 प्लेट्स टाकायच्या आहेत. असा इथे आपला हा फुगा रेडी होणार आहे. पण त्याआधी आपण इथे खाली ना फोल्ड करून घेऊया, डबल फोल्ड. तुमच्याकडे जर कॉन्ट्रास्ट कोणता कपडा असेल तर तुम्ही त्याची पट्टी इथे जॉईन करू शकता, पण आपण इथे डबल फोल्ड करून खाली एक लेस अटॅच करणार आहोत. आधी आपण याला डबल फोल्ड करून घेऊया आणि मग त्याच्यावरती लेस अटॅच करून घेऊया. हा कॉटनचा कपडा आहे, त्याच्यामुळे याला अस्तर वगैरे लावायची काही गरज नाही आहे. ट्रान्सपरंट कपडा नाही आहे. आणि माझ्या मुलीचा आणि माझा सेम ड्रेस मी स्टिचिंग करत आहे. हा तिचा स्टिच करत आहे, नंतर मी माझा सेम अनारकली टॉप स्टिच करणार आहे. हे बघा, आपण याला फोल्ड करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण लेस अटॅच करणार आहोत. ही बघा, व्हाईट कलरची लेस याच्यावरती छान दिसेल. तर आधी आपण लेस कट करून घेऊया. आता ती याच्यावरती आपण अटॅच करून घेऊ. हे बघा, इथे अशी तिला अटॅच करून घेऊ. आणि सेम दुसरा पीस म्हणजे आपल्या बाईचं दुसरं पीससुद्धा सेम मी असंच रेडी. बघा, दोन्ही स्लीव्ज आपल्या रेडी आहेत. खालून लेससुद्धा लावली, वरतून पफ पाडलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर पफ याचा तयार झालेला आहे. हे बघा, आणि दुसरी पण बाई आपण सेम रेडी करून घेतलेली आहे. आता हे बाई आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतर आपण गळा जो आहे तो रेडी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे जे 2 पार्ट आहे आपले, बॅक साईड आणि फ्रंट साईड, याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. सरळ पार्टवर आपला सरळ पार्ट ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याचे शोल्डर जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहे. बरोबर एकावर एक ठेवायचे आणि जॉईन करून घ्यायचं. अगदी सोपं आहे लहान मुलीचा अनारकली फ्रॉक शिवणं, काहीच कठीण नाही आहे. तुम्हाला जर कटिंग पण शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला कटिंगसुद्धा सांगेल कशी करायची. व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे. गळा पण व्यवस्थित, ते खाली मागे पुढे जर झालं ना तर आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडते. टॉपची स्टिच लावायची सुरुवातीला आणि नंतरसुद्धा तुम्ही याच्यावरती डबल टिपसुद्धा मारू शकता. हे बघा, आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा हा बॅक पार्ट आहे, तर बॅक पार्टला आपण 2 इंचावरती कट लावणार आहोत. हे बघा, हे 2 इंचावरती आपण सरळ त्याच्यावरती कट लावून घेणार आहोत. तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित? थोडं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे काळोख दिसू शकतो. हे बघा, आता आपण
2 इंचावरती याला कट लावून घेतला. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची आहे. हे बघा, त्याची रुंदी जी घेतलेली आहे मी ती 2 इंचच आहे आणि आपल्याला याच्यावरती ती इथे स्टिच करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला या पट्टीला सुद्धा 2 इंचावरती कट लावून घ्यायचा आहे. बरोबर सेंटरला कट लावायचा. हे बघ, बरोबर सेंटरला कट लावला आपण. आता याच्यावरती आपण हे स्टिच करून घेऊ. हे बघ, इथे असं ठेवायचं आहे आणि याच्यावरती उलट ठेवायचं आहे, उलट बाजू. आणि याच्यावरती अशी शिलाई मारल्यानंतर यातमध्ये आपल्याला गुंडून घ्यायचं आहे. इथे आपण बटन अटॅच करणार किंवा हुकसुद्धा तुम्ही लावू शकता. चेन लावायची प्रोसेस थोडी वेगळी आहे, पण मी इथे चेन अटॅच करणार नाही आहे, बटन किंवा हुक अटॅच करणार आहे. थोडा 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला इथे स्टिचिंग करून घ्यायची आहे. व्ही आकारामध्ये आपली ही शिलाई जी आहे ती व्ही आकारामध्ये आली पाहिजे. इथून आपली ही शिलाई झाल्यानंतर काय करायचं आहे, हा थोडा खाली एक्स्ट्रा पार्ट आहे आपला, तो कट करून घेऊ आधी. आता आपल्याला याच्यावरती कट्स द्यायचे आहेत, छोटे छोटे बारीक बारीक कट्स द्यायचे. शिलाईकडे लक्ष ठेवायचं, शिलाई आपल्या कटमध्ये आली नाही पाहिजे. बरोबर चारी बाजूने आपले कट देऊन घ्यायचे. तर कट दिल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे, आतमध्ये दोन घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे, हे बघा, अशा प्रकारे फिनिशिंगने आपला हा मागचा गळा रेडी होईल. आता इथे सुद्धा आपल्याला आतमधून हे जे आपण आतमध्ये दुमडलं आहे त्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. पलटी करायचं, त्याच्यानंतर याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर याच्यावरती शिलाई लावून घ्यायची. बघा, इथे फिनिशिंगने आपला गळा मागचा रेडी झाला आहे. आता या गळ्याला संपूर्ण आपल्याला पायपिंग करून घ्यायची. त्यासाठी मी ही पट्टी कट केलेली आहे, तर तिला मी अशी फोल्ड करेल आणि फोल्ड करून आपल्याला गोल ही पायपिंग करून घ्यायची आहे. परत पायपिंग कशी करायची, तर हे बघा, हा जो गोल भाग आहे जिथे आपण आता ही पट्टी अटॅच केली त्याच्यावरती असं फोल्ड करायचं, डबल फोल्ड, खाली दुमडायचं आणि इथून असं पूर्ण स्टार्ट करायचं. त्याच्यानंतर इथून ही स्टिच झाल्यानंतर हिला आतमध्ये अशी दुमडून घ्यायची. जसं आपण ही पट्टी लावली सेम आपल्याला ही पट्टी पूर्ण गळ्याला तशीच लावायची आहे. हे बघा, आपण गळ्याला पायपिंग करून गळ्याला अशी छानशी लेस अटॅच केली, जी आपण बाहीला अटॅच केली आणि याच्या बाहेरसुद्धा मी अटॅच करून घेतलेले आहे. तर वरती असं मस्त छानसा पफ आलेला आहे आणि सुंदर अशा आपल्या बाह्या इथे रेडी झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता हा वरचा पार्ट आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खालचा जो घेर आहे तो अटॅच करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला हे बघा, हे 2 भाग आहेत घेराचे, तर त्याला आपल्याला खालून फोल्ड करून घ्यायचा आहे. एक एक भाग वेगवेगळा करायचा आणि खालून त्याला आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत. हे बघा, असं ठेवून त्याला असं डबल फोल्ड करून पूर्ण राऊंडमध्ये दोन्ही पीसला आपण शिलाई लावून घेऊया. हे बघा, आपण हे जे अनारकलीचा खालचा घेर असतो त्याला फोल्ड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण वरच्या पार्टला ते अटॅच करून घेतलेलं आहे दोन्ही साईडने. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बाजूला कंबरवरती ही जी लेस आहे ती अशी अटॅच करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण तुमच्या बेबीच्या मापानुसार तुम्ही फिटिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला बेल्ट लावायचे असतील तुम्ही बेल्ट फ्रॉक बघा रेडी झालेली आहे. किती सुंदर आपले फ्रॉक दिसते तुम्ही बघू शकता. त्याला लेसने खूप छान लुक आलेला आहे, पण गळ्याला, हाताला आणि खाली कमरेला देखील आपण लेस लावली आणि हा छानसा अंब्रेला घेर, खूप छान आपली फ्रॉक रेडी झालेली आहे. पाठीमागच्या साईडने आपण इथे बटन लावलेला आहे आणि याला
बंद सुद्धा लावलेले आहेत, म्हणजे आपण जी फिटिंग आहे ती बरोबर ॲडजस्ट करू शकतो बंदमुळे. तुम्ही बघू शकता याला घेर किती आहे, हे बघा किती सारा घेर आहे याला, हे बघा. एवढी सुंदर अम्ब्रेला फ्रॉक तुम्ही सुद्धा घरी स्टिच करून बघा, तुमच्या मुलीसाठी खूप छान दिसते. आणि कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी कटिंग देखील तुम्हाला सांगेल. 5 वर्षाच्या मुलीची कटिंग मी तुम्हाला सांगू शकते, कारण जास्त मोठी कटिंग करून माझ्या काही उपयोगाची नाही ना, कारण माझी मुलगी आहे 5 वर्षाची. तर हा बघा इतका सुंदर फ्रॉक आपला इथे रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम.